जसं की फ्रेंड्स इथं बघू शकता तुम्ही या ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग एकदम प्रॉपर असं आलेलं आहे। या ब्लाऊजमध्ये एकही चुनी जी आहे तुम्हाला बघायला भेटणार नाही। आणि बऱ्याच वेळेला काय होतं की ज्यावेळी आपण 3 पीस प्रिन्सेस कट शिवतो किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवतो तर ते बऱ्याच जणांना काय होतं की चपटा बसतो छातीमध्ये। सो तोही आपण आज बघणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला तो अस्त्रवरती ठेवायचा आहे किंवा याचं जे पूर्ण कटिंग आहे तर ते आपण एकदम सविस्तर बघणार आहोत। आणि बऱ्याच वेळेला काय होतं की क्रॉस पट्टी जी आहे तर ती बऱ्याच वेळेला काही लेडीजची छातीवरती येत असते तर ते सुद्धा आपण आज बघणार आहोत की छाती किती असल्यावरती आपल्याला क्रॉस पट्टीचं जे माप आहे तर ते ठेवायचं आहे। कारण कमी जास्त जर छाती असेल तर त्यानुसारच आपल्याला जी क्रॉस पट्टी आहे तर ती ठेवावी लागते। आता हा मी पीस घेतलेला आहे, मेन पीस इथं तुम्ही बघू शकता सिंथेटिक कापडामध्ये आहे। आणि हा शिवायला जरी अवघड होत असेल म्हणजे शिवायला आपल्याला काय होतं बघा, खूप सिंथेटिक असल्यामुळे हालतो हा पीस, शिवायला खूप दमवतो, पण याचं जे फिटिंग आहे एकदम छान येतं। जर तुम्ही स्टिचिंग आणि कटिंग एकदम परफेक्ट केलात तर हा ब्लाऊज जो आहे अंगामध्ये खूप छान बसतो। तर आता आपण सगळ्यात आधी बघणार आहोत पेपरवरती कटिंग याचं। आता 38 साईज आहे आणि 38 साईजसाठी मी हे जे मेजरमेंट आहे पूर्ण टाकत आहे आणि याच मेथडनुसार तुम्ही तुमच्या कोणत्याही साईजचं जे ब्लाऊज आहे कटिंग करू शकता। आता सगळ्यात आधी मी पूर्ण उंची घेतलेली आहे 15 इंच, जे की तयार होऊन 14 इंच होईल। आणि त्याच्यानंतर 38 साईजसाठी मी जे शोल्डर आहे तर ते 5.5 इंच घेतलेलं आहे। मुंडा आपल्याला घ्यायचा आहे 6 इंच। तर हे बघू शकता शोल्डर आपण 5.5 घेतलं, मुंडा आपण 6 घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपलं छातीचं जे माप आहे प्रॉपर आपल्याला माप इथे घ्यायचं आहे 9.5 इंच। परत छातीमध्ये आपल्याला 2 इंच प्लस मार्जिन जे आहे ॲड करायचं आहे। आता कमर जे आहे 8 इंच घेतलेले आहे, 8 मध्ये सुद्धा प्लस आपल्याला 2 इंच मार्जिन ॲड करायचं आहे। दाखवल्याप्रमाणे छाती आणि कमर जे आहे जोडून घ्यायचे आपल्याला। त्याच्यानंतर फ्रंट मुंड्याला जो आहे 1 इंचावरती शेप द्यायचा आहे, बॅक मुंड्याला 1.5 इंचावरती शेप द्यायचा आहे। आता जी गळा रुंदी आहे तर मी ती घेत आहे 2.25 इंच, पण तुम्हाला जर शोल्डरची पट्टी कमी हवी असेल तर तुम्ही काय 2.5 इंच सुद्धा जी गळा रुंदी आहे तर ती घेऊ शकता। त्याच्यानंतर जो पुढचा गळा आहे तर मी ठेवलेला आहे 6.5 इंच। आता इथं आपण बघूयात की जी क्रॉस पट्टी आहे तर ती मोठ्या मापाला आपण किती घ्यायची किंवा लहान मापाला। आता बघा इथं माझं जे छातीचं पोर्शन आहे तर ते थोडंसं हेवी आहे, सो मी जे क्रॉस पट्टी आहे प्रिन्सेस कटला तर ती नेहमी मी कमी घेत असतो, म्हणजे 2.5 आणि 2 इंचाची घेत असतो। पण जर तुमचं छातीचं माप कमी असेल तर तुम्ही क्रॉस पट्टी जी आहे थोडीशी मोठी ठेवायची आहे। तर त्याच्यामुळे काय होतं की जो शेप आहे छातीचा तोही व्यवस्थित येतो आणि ब्लाऊज जे आहे 4 टक्स असो किंवा कटोरी ब्लाऊज असो किंवा प्रिन्सेस कट तर ते छातीमध्ये अजिबात लूज वगैरे बसत नाही। तर तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे की जर छातीचं पोर्शन तुमचं कमी असेल तर तुम्ही 3.5 क्रॉस पट्टी घेतला तरी चालेल। आणि या छातीचं जे पोर्शन जर हेवी असेल तुमचं म्हणजे 9.5, 10, 10.5 जर असेल तर तुम्ही क्रॉस पट्टी जी आहे प्रिन्सेस कटसाठी 2.5, 2 अशा प्रकारे आपल्याला क्रॉस पट्टीचं जे माप आहे ठेवायचं आहे। आता इथं बघू शकता प्रिन्सेस कटचा जो कट्स पॉईंट आहे मी घेतलेला आहे 4.25 इंचावरती। त्याच्यानंतर त्याच्या दोन्ही साईडला मी 1.5 इंच असं मार्किंग करून घेतलं। तर यामुळे काय होतं की चपटा अजिबात आपला जो प्रिन्सेस कट आहे तर तो होत नाही, कारण 3 इंचाचा जो स्पेस आहे त्याला आतमध्ये येतो, त्याच्यामुळे फुगीरपणा ऑटोमॅटिक त्याला शिवल्यानंतर येतो। आता इथं बघू शकता त्याच्यानंतर सिंपल असा मुंड्यामधून मी प्रिन्सेस कटला शेप दिलेला आहे। गळ्याला सुद्धा राऊंड नेक मी अशा शेप दिलेला आहे। त्याच्यानंतर आपले हे पेपरवरती जे पूर्ण मार्किंग आहे तर ते झालेलं आहे। आपण हे कटिंग करणार आहोत। तर एकदम सिंपल पद्धत आहे आणि याचं जे फिटिंग आहे खूप छान बसतं। जर तुम्ही व्यवस्थित फिटिंग केला तर ह्याचं जे ब्लाऊज आहे या कापडाचे सिंथेटिक कापडाचे जे ब्लाऊज असतात तर ते खूप छान बसतात अंगामध्ये। आता इथं बघू शकता फ्रंट आणि बॅक जो आहे मी अशा पद्धतीने सेपरेट केलेला आहे। त्याच्यानंतर फ्रंट पार्ट जो आहे आपण कटिंग करायचा आहे दाखवल्याप्रमाणे। सगळ्यात आधी मी तर आपला जो पुढचा गळा आहे तो मी कट करत आहे। त्याच्यानंतर फ्रंट मुंड्याचा शेप आपल्याला कट करायचा आहे। आता इथं क्रॉस पट्टी मी कट केलेली आहे, दाखवल्याप्रमाणे आपल्याला प्रिन्सेस कट जो आहे कट करायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला 3 जे आपले पीस आहेत प्रिन्सेस कटचे तर ते इथं कटिंग झालेले आहेत, बॅक पार्ट कट झालेला आहे। आता सगळ्यात आधी आपण याचं जे कटिंग आहे तर ते अस्त्रवरती बघणार आहोत आणि अस्त्रवरती मार्किंग कसं करायचं
किंवा अस्तरवरती फ्रंट पार्ट जो आहे कशा पद्धतीने आपल्याला वाढवायचा आहे तर तोही एकदम महत्त्वाचा आहे, कारण ज्या प्रकारे मी फ्रंट पार्ट जे पार्ट्स आहेत ठेवत असतो अस्तरवरती तर त्यामुळे काय होतं की शोल्डर वगैरे तुमचा अजिबात पडत नाही, कारण आपला जो गळ्याची साईड आहे तर ते आपण क्रॉसमध्ये ठेवतो नेहमी, तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। तर त्यामुळे काय होतं शोल्डर वगैरे अजिबात जर तुमचा शोल्डरचा प्रॉब्लेम होत असेल, शोल्डर वगैरे पडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं जे कटिंग आहे अस्तरवरती करायचं आहे आणि यामध्येच आपल्याला मार्जिन देखील अस्तरवरती वाढवायचं आहे। आता हा बघू शकता, हा पार्ट आपला फ्रंट पार्ट आहे आणि हा मी अशा पद्धतीने क्रॉसमध्ये ठेवलेला आहे अस्तरवरती। सगळ्यात आधी आपण आहे तसं हे मार्किंग करून घ्यायचं। आता जिथं आपण आय आणि हुकची पट्टी लावतो तर त्या साईडला खाली कमरेला बघू शकता 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे, जे की आपण सेंटरला 1.5 इंच घेऊन ते जे मार्किंग आहे कट केलं होतं तर यामध्ये अस्तरमध्ये आपल्याला हे जे आहे तर ते वाढवून घ्यायचं आहे। तर हा बघू शकता, हा पार्ट जो आहे आपण अशा पद्धतीने क्रॉसमध्ये कट केल्यामुळे काय होतं की गळ्याला जो आहे खूप ताण बसतो इथं शोल्डरला, त्याच्यामुळे शोल्डर वगैरे तुमचा अजिबात पडत नाही, एकदम गच्च बसतात शोल्डर। आता प्रिन्सेस कटचा दुसरा पार्टसुद्धा मी इथं अशा पद्धतीने ठेवून कट करत आहे। कमरेकडच्या साईडला 1.5 इंच वाढवायचा आहे बॉटमला आणि जी बाजू आपण दुसऱ्या बाजूला जॉईंट करणार आहोत तर त्या साईडला सुद्धा मी अर्धा इंच घेतलेला आहे। त्याच्यानंतर क्रॉस पट्टी जी आहे ते मी डबल काढत आहे। अस्तर थोडंसं एक्स्ट्रा होतं सो मी तो डबल काढत आहे। तुमच्याकडे जर अस्तर कमी असेल तर सिंगल क्रॉस पट्टीसुद्धा चालते। आता या राहिलेल्या कपड्यामध्ये मी कट करणार आहे स्लीव, तर स्लीवचं कटिंग मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाही, कारण बरेच माझे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती, जर तुम्हाला सविस्तर बघायचं असेल तर ते व्हिडिओ तुम्ही माझे बघू शकता। आता आपलं जे अस्तरवरचं कटिंग आहे किंवा अस्तरवरती आपण पूर्ण मार्जिन जे आहे वाढवून घेतलं होतं तेच आपण मेन कापडावरती ठेवून कट करायचं आहे। मेन कापडावरती आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा जे मार्जिन आहे तर ते घ्यायचं नाही, फक्त आपल्याला थोडंसं शिवायला त्रास होऊ नये यासाठी थोडं थोडं कापड जे आहे एक्स्ट्रा सोडायचं आहे, बट मार्जिन जे आहे आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा वाढवून जे आहे घ्यायचं नाही। तर बघू शकता सगळे पार्ट जे आहेत आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित तिथं कट करायचे आणि हा पीस तुम्ही बघू शकता थोडंसं क्रॉसमध्ये होता, सो मी तो भाईला जे आहे तो जोड दिलेला आहे। सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। काही डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा। चॅनलवरती माझ्या तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।